नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, आता आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो तो म्हणजे पीक विमा. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरून जवळपास 5 ते 7 महिने उलटून गेलेले आहेत. आणि एक शेतकऱ्यांना त्याची एक आशा लागली आहे, आता पीक विमा मिळेल, कधी मिळेल, काय मिळेल. ऐका ना, यावर्षी तर खूप मोठ्या प्रमाणावर अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कारण पूर परिस्थिती, अतिवृष्टी, गारपीट, त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस, पाणी वावरात साचल्याने खूप अतोनात पिकाचं नुकसान झालेलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांना काय केलेलं आहे, शासनाने पीक विमा जाहीर केलेला आहे. आणि नंतर मग आता तो कधी पडेल, काय पडेल, एक शेतकऱ्याला एक आशा लागली होती. त्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते पीक विम्याची. त्याचे पंचनामे वगैरे, त्याचे अहवाल, त्यानंतर पीक विमा मंजूर करून घेणं, हे सर्व काही गोष्टी शासनाच्या एकदम अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आता पीक विमासुद्धा मंजूर झालेला आहे. तुम्ही कारण तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने क्रोम ब्राउझर ओपन करून तुम्ही तो पाहू शकतात. कारण प्रधानमंत्री फसल विमा योजना ही एक वेबसाईट टाकून तुम्हाला किती विमा मिळणार आहे, तुमचा अप्रूव्हल झाला का नाही, तुमचं ते सर्व स्टेटस वगैरे सर्व काय होणार आहे त्याच्यामध्ये दिसणार आहे. तुमचं पेंटिंग आहे का, मंजूर झालेला आहे पीक विमा, भेटणार आहे का नाही भेटणार आहे, आहे का नाही, असं सर्व काही स्टेटस तुम्हाला काय होणार आहे, तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने पाहावयास मिळणार आहे. कारण बऱ्याच दिवसाची आतुरता काय लागली होती शेतकऱ्याला. आता जवळपास लवकरच मार्च एंडच्या अगोदर म्हणलं तरी काही अडचण नाही. पीक विमा खात्यावर काय होणार आहे, जमा होणार आहे. कारण जे रखडलेले कामं असतात, जो निधी असतो सर्वच क्षेत्रामधला, तो काय केला जातो, वर्ग केला जातो. मग सर्व क्षेत्रामध्ये, मग कोणतंही क्षेत्र असू द्या, तसाच पीक विम्याचा क्षेत्राचा जो राखीव निधी होता, म्हणजे तो निधी राहिलेला होता, शेतकऱ्यांना वाटप करायचा बाकी होता. घोषणा तर केलेल्या होत्या खूप मोठ्या प्रमाणावर. मग त्याचे सर्व काही गोष्टी आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. मग जे पात्र लाभार्थी आहेत शेतकरी, त्यांच्या खात्यावर काय होणार आहे, पीक विमा पडणार आहे. आता पात्र लाभार्थी म्हणल्यानंतर मग बऱ्याच शेतकऱ्यांचा विमा भरलेला आहे. काही शेतकऱ्यांनी, बऱ्याच शेतकऱ्यांनी विमा भरूनही काही त्याची मग ई पीक पाणी म्हणा, ऐका नाही, ह्या अशा काही गोष्टी जर थोड्या थोड्या चुकीच्या जर केल्या त्यांनी, म्हणजे केल्या नाही, तर त्यांनाही थोडंसं विम्याला अडचण येऊ शकते. विमा त्यांना पात्र होऊ शकत नाहीत, की ते जरी झाले तरी मग त्यांना थोड्याफार प्रमाणात काय होणार आहे, विम्याचा कमी जास्त प्रमाणात पडणार आहे. असं म्हणलं तरी काही अडचण नाही, म्हणजे कमी पडणार आहे म्हणलं तरी काही अडचण नाही. कारण कधी-कधी पडणार पण नाही. कारण ई-पीक पाणी काय केलेली होती, बंधनकारक केलेली होती. काही शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी केली आहे, काहींनी केली नव्हती. त्यात मग ती ई-पीक पाणीची अट त्यांनी एकदम त्यात टाकलेलीच आहे. जे शेतकरी ई-पीक विमा भरतील त्यांनी ई-पीक पाणी आपल्या शेताची करणं गरजेचे आहे. शेतामध्ये जाऊन डायरेक्ट जिथं शेत आहे तिथं जो गट नंबर आहे तिथंच त्या क्षेत्रातच जाऊन ती पीक पाणी आपल्या पिकाची करावी लागत होती. आणि मग जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेली आहे. बरेच शेतकरी त्यापासून राहिलेले आहेत. अशा शेतकरी त्या थोडंसं पीक विम्याला अडचणीत येऊ शकतात. बाकी मग तुम्हाला ज्यांचा पीक विमा भरलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी, त्यांनी तुमचे स्टेटस काय करू शकतात, बघू शकतात. कारण स्टेटस आता काय झालेले आहेत, अप्रूव्हल झालेले आहेत, तुम्हाला ते दाखवत आहेत. कोणते पिकं वगैरे सर्व काही. काही पिकाचे काय जे हे आहेत पीक विमा भेटणारा, तो थोडासा त्याला टाईम आहे. बाकी पिकं तुमचं मग हे असेल, तूर असेल, मूग असेल, त्यानंतर जे पिकं तुम्हाला विमा भरलेला आहे, ते पिकाचा तुम्हाला काय होणार आहे, भेटणार आहे. 1-2 पिकं पाठीमागं राहतील. बाकी सर्व पिकाचा काय जे तुमच्या महसूल मंडळावाईज जे पिकं होते, तुमच्या शेतामध्ये जे शेतजमिनीमध्ये जे पिकं लावले आहेत, त्या पिकाचा विमा तुम्हाला काय होणार आहे, 31 मार्चच्या अगोदर तुमच्या खात्यावर जे शेतकरी लाभार्थी आहेत ना, ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर काय होणार आहे, वर्ग केला जाणार आहे. आणि मग तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर DBT थ्रू पडला जाणार आहे. ज्यांचे काही आधारचा प्रॉब्लेम असेल, बँकेचा आधारला बँक लिंक नसेल, बँकला आधार लिंक नसेल, हे सर्व काही गोष्टी तुम्ही करून घ्यायच्या आहेत. अकाउंट वगैरे बंद असतील, सर्व व्यवस्थित करून घ्या. कारण विमा पडायला लागल्यानंतर बाकी मग तुम्हाला अडचण नको. कारण त्या टायमाला बँकेचा काही प्रॉब्लेम असेल आणि विमा पडायला सुरुवात झाल्यानंतर आपण त्यापासून वंचित राहतो,
थोडासा मग आपल्याला पडत नाही आणि मग स्टॉप केला जातो. मग त्या टायमाला खूप अडचणी वगैरे येतात. त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांनी स्वतःचा अकाउंटचा आधार लिंक वगैरे आहे का नाही, डी-बी-टी सर्व काही गोष्टी चेक करून घेणं गरजेचं आहे. लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर काय होणार आहे, खरीप 2025चा जो रखडलेला विमा आहे ना, ते काय केला जाणार आहे, शासन वर्ग केला जाणार आहे. लवकरच त्या खात्यावर काय केल्या जातील, हे पैसे शेतकऱ्याच्या पडले जातील. धन्यवाद.